इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायलमधील युद्धामुळे मध्य पूर्व आशियात चांगलाच तणाव वाढलाय। दोन्ही गटातील देशात युद्ध भडकले, त्याचा परिणाम फक्त त्या देशांपुरता मर्यादित राहणार नाहीये, तर संपूर्ण जगावर होणार आहे। तसाच भारताला देखील मोठा फटका बसणार आहे। तर मग या युद्धाचा भारतावर नक्की काय परिणाम होईल, थोडक्यात समजून घेऊया। भारताचा इराण बरोबर व्यापार कसा होतो पाहूया। इराण सोबत भारताचा व्यापार 1.68 अब्ज डॉलरचा आहे। त्यात बासमती तांदूळ, चहा, साखर, फळे, मांस, औषधं, औद्योगिक यंत्रसामग्री या गोष्टींची निर्यात भारताकडून केली जाते। तर सफरचंद, पिस्ता, खजूर, खनिज, खत, बांधकाम साहित्य, काचेच्या वस्तू, धातू आदींची आयात केली जाते। भारताचा इराण बरोबर व्यापार कमी का झाला पाहूया। 2018-19 मध्ये भारत इराण सोबत 17.03 अब्ज डॉलरचा व्यापार करत होता। आता मात्र फक्त 1.68 अब्ज डॉलरचा व्यापार सुरू आहे। त्याचं कारण म्हणजे अमेरिकेने कच्च्या तेलाच्या आयातीवर निर्बंध घातल्यानं हा व्यापार घटलाय। या युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार आहे पाहूया। होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे आणि हा वाहतूक मार्ग बंद झाल्यास त्याचा भारतावर थेट परिणाम होणार आहे। याच मार्गावरून भारत 40 ते 50% कच्च्या तेलाची आयात करतो आणि युद्धाच्या काळात जहाजांचा विमा आणि भाडे 40 ते 50% वाढू शकतं। त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढून देशात इंधनाचे दर देखील भडकण्याची शक्यता आहे। दुसरीकडे युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेतात। ऊर्जा आणि तेल क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठा चढ उतार होण्याची शक्यता आहे। भारतीय बाजारातही अस्थिरता वाढण्याची दाट शक्यता आहे।